Download the ZEE5 app now. बजेट वाढलं का स्किटचं? ॲनिमेशन करायला लागलं तुम्ही डायरेक्ट आता. ॲनिमेशन नाही, माणूस येते. माणूस? अरे मग जरा नीट वाग ना, नीट नाच ना. ते आले तोडले ते सगळं हत्यार. एवढा खर्च वाढवू नका तुम्ही रे. हा अबे हे कशातला डान्स करतो तुम्ही? आर 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 पिक्चर मधला अप्पा. मग जरा जपून नाचा नाचताना. इथे कोयता इकडे तिकडे लागला ना तर आर 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 नाही आर 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 करायची पाळी येईल तुमच्यावर. ठीक आहे अप्पा, जपून नाचतो. अरे आपली पोरगी पळून गेली आणि तुम्ही त्यांना नाचायला सांगता. आणि तिच्या भावाला नंदुबिरीला पण काहीच वाटत नाही. क्षमापन्न बुलबुल अम्मा, क्षमापन्न. काय काय नाव आहे तुमचं? ही माझी आई बुलबुल पिल्लै. मी नंबुदिरी पिल्लै. हे माझे अप्पा कप्पुरम पिल्लै. काय शोधता तुम्ही? आमचं पिल्ले आम्हाला सोडून पळून गेली. तिला ज्याने पळवलंय ना त्याला आम्ही सोडणार नसतो. हा आणि मी हिला जो पळून नेईल त्याला व्यवस्थित सुखरूप माझ्या गाडीनं घरी पोहोचून देईन. अरे नाव फक्त बुलबुला उडत नाही कधी तू. कोण आहात तुम्ही? याच्या आधी मी पोपट खाल्लेली मांजर पाहिली होती. आज पहिल्यांदाच मांजर खाल्लेलं पोपट पाहते. ओ मी पोपट नाही. कोण आहात तुम्ही? मी तोच बंदर आहे ज्याला तुम्ही शोधताय. मी कोण आहे तो? बंदा आहे मी तोच बंदा आहे ज्याला तुम्ही शोधताय. बोला काय प्रॉब्लेम आहे बोला. काय झाले माहिती आहे का? मी आहे ना हिला हिच्या घरातनं पळवून आणली. थोडं थांबायचं तरी. नाही मी बोललो असतो ना तुमच्या आई वडिलांशी रे. ऐकून घ्या ना. मी हिला घरातनं तिच्या पळवून आणली आणि आता हिच्या घरचे आहेत ना आम्हाला मारायला आमच्या मागं फिरताय. तू आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलोय. प्लीज आम्हाला मदत करा. संकट? अरे संकट तर तुम्ही सोबत घेऊनच फिरताय रे. काय बोलताय? हा माझा होणारा नवरा आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. लोक अफवा पसरवतात रे. तुमचं नाव काय असती? माधुरी. नाही हे सगळं नका करू. हे असं कोणी ठेवलं असती तुमची नाव माधुरी? ती फार इमोशनल स्टोरी आहे. माझ्या आजीचं नाव माधुरी होतं. ती गेली तेव्हा माझा बाप लय रडला होता. मग एका ज्योतिषाने सांगितलं की महिन्याभरातच तुमच्या घरात आजीचा पुनर्जन्म होणार आहे. आणि मी झालो. मग घरच्यांनी माझं नाव माधुरी ठेवलं. हे तर माझे अम्मा आणि अप्पा इथे आलेत. अयो काय सांगते? हो माझी सगळी भावंड पण आलीत. हे बघा दिवसा ढवळ्या हे असे कोयते घेऊन फिरतात. काही लोकांना नाकलाच नसतात. अहो सामाजिक ठिकाणी ऐसा कोयता लेके नाही जाणे का? हे आता मला त्यांना समजावं लागेल. तुम्ही बसा खाली. ते माझेच आई वडील असतात. काय? हो आता ते आपल्याला ते पकडणार. आपलं काय खरं नाही आता. त्याला ते पोरग एकदा सापडलं पाहिजे. गोठ्यात बांधून 4 रेडे त्याच्या अंगावर सोडतो. माझ्या पोरीला फुस लावतो म्हणजे काय? हो हे बघा त्या पोरीला त्यानं फुसणे लावले. सांगून ठेवतो तो पोरगा चांगला आहे. तुम्हाला कसं माहिती प्रकरण? काय बोलू नका. काय बोलू नका तुम्ही. काय कुठल्या प्रकरणाबद्दल बोलताय तुम्ही? हे आता आम्ही जे बोलत होतो ते. अच्छा ते होय. मला वाटलं तुम्ही इन जनरल असं पिक्चर विषयी बोलताय. पिक्चर मध्ये नाही का तो मुलगा मुलीला पळवून नेतो. आहे का नाही? खरं तर तो मुलगा चांगला असता. हा ते तुम्ही काही बोलताय आपलं. ए वेटर
काय चांगलं हो, साहेब. आहे. तो कोण? हा, आमच्या गावचा आहे हा रत्नागिरीचा आहे हा. हा त्यांना काय पाहिजे नाही ते सगळं दे बरोबर हा हा साहेब हो हा? आणि ते बघा ती आम्हा दिसते का नाही किती उपाशी दिसते चेहऱ्यावरून त्यांना चांगलं खायला दे अजून हा? हे सगळं करतील तुमचं हा गावाला आहे आमचा 4-5 प्लेट चायनीज घेऊन ये त्याच्या आईले भुईचक्र कोणी लावलंय मधी हा थांबतच नाही चलो नाचो होली आहे माचीच आहे माचीच अख्खी चाळच पेटून टाकतो आज तुमचा मुर्दा बशिवला तुमचा काय लाज आहेत का नाही तुम्हाला हा काय लाज आहेत का नाही हा? काय करताय काय आज होली आहे आज शुभ दिनी पतंग उडवतात सोनं वाटतात पण मित्रांनो आज मसाला दूध प्यायचं नाही त्यानं ऍसिडिटी होती हा चला पेटवा त्या अहो, माची पेटवलं तर तुम्हाला पाहिजे हा दसरा दिवाळी संक्रांत कोजागिरी सगळं एकत्र करताय आय सी मग आज काय काहीच नाहीये आज पण तुम्ही जर असेच वागत राहिले ना तर याच दिवशी तुमची पुण्यतिथी साजरी करावी लागेल वाव हे मित्रांनो 2 मिनिटं असं हे शब्दांजली हा बया, काय करावं ह्या माणसाचं काय करावं तुम्ही चला घरात मॅडम मी तुमच्या घरात काय येऊ हा तुम्हाला माझी बायको माहिती नाही 1 नंबर बोगस आहे बोगस कसं करतोय माझं मला माहिती काय चाललंय रे सकाळी सकाळी हा मूड देत ओ सरमावशी भटका सरमावशी भटका अगं आत्ता कुठं माझ्या तरुणपणी मी फटाका होते अहो ते नाही तुमच्या पायाजवळ आहे फटका कुणी लावला रे फटाका कुणाला मस्ती आली रे मला आली मस्ती काय करशील अरे तुझ्यावर टाकली खोंगडी आणि त्याच्यावर वतलं राखे हे ब्युटिफुल लेडी काय बोलतीस तू सुंदर आहे म्हणून काय पण बोलशील का तुझं आपलं काहीतरी चल लॉंग ड्राईव्ह जाऊ आपण लॉंग ड्राईव्ह हे तू आणि मी दोघच फक्त स्वतःकडे साधी सेकंड हँड सायकल तरी आहे का तिला घेऊन चाललेत लॉंग ड्राईव्हला तू गपास हा गपास चाललंय हे सगळे इथे कर्ण पटलावरती नुसते आघात होत आहेत काय तमाशा लावलाय रे बस काय सचिन सर हे असं काय बोलतायत ब्युटिफुल जानू हे सगळं त्यांना का म्हणतायत हे बघ गाऊ गाणं गायत्री म्हणजे गाऊ नाही का काय आहे त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे त्यांच्या अंमलामुळे त्यांच्या शरीरामध्ये मेंदू आणि वाचा ह्यांच्यातला अंतर्गत संपर्क हा तुटलेला आहे आईला हे माझ्या शरीरात एवढं भारी काम चालतं मस्त मस्त जा समोरच्या टपरीवर जा आणि पाणी घेऊन ये मला जा कदम माझ्याशी अदबी न बोला म्हणजे रिस्पेक्टफुली बोला डावे टपरीवरही आणि माझ्यासाठी पान घेऊन येणं हा कलकत्ता नवर्तन साधा येणावे बस ओके कदम कदम मी तुमचा सेवक नाहीये या चाळ गृहनिर्माण संस्थेचा मी एक सदस्य आहे हे कुठं आलं चाळीतला मेंबर आहे तो आणि एकाच चाळीत राहायचं असेल तर नीट राहायचं सांगून ठेवता ए
धमकी कोणाला देतो रे तू? धमकी बाई धमकी कोणाला देतो? नाही तर घमल्याखाली बॉम्ब लावून त्याच्यावर तुला बसवीन. तर बघा, आता मात्र हद्द झालेली आहे. ह्या कदमांच्या अशा ह्या बेताल वागणुकीमुळे मला अत्यंत मानसिक त्रास होतोय. नीट चला आता तरी. नाटक्या काय चाललंय रे? जरा पण लाजबीज वाटत नाही काय? काल काय काय केलं सांग तू. काल काय काय केलंस तू? त्यासाठीच माफी मागायला आलोय मी. हे घ्या. काल काय झालं ते मला आठवत नाही, पण माझ्या एका मित्रानं ते मोबाईलवर शूट केलं, ते मला हिनं दाखवलं. तुमच्या मित्रानं नाही, मी माणूस ठेवले 200 रुपये देऊन हे सगळं शूट करायला. त्या माणसाला रात्री काय केलं ना ते आठवत नाही दुसऱ्या दिवशी. मी खरंच असं वागलो? मला कसं आठवत नाही? कदम, अतिमद्यप्राशनानं माणसाचा मेंदूवरचा ताबा सुटतो आणि धमन्यांमधलं रक्त अतिवेगाने सळसळू लागतं. त्यामुळे मद्याचा अंमल उतरल्यावर केलेल्या गोष्टी विस्मृतीत जातात, हे मी वाचलेलं आहे. आता पुढची 2-3 वर्ष तुम्ही भजकालचा कागद पण वाचू नका. काहीच कळलं नाही हो. तुम्ही दोघेही सांगा मला, खरं सांग, तुम्ही 8 दिवसाच्या आधी या घरातून गेला होता, आता लगेच 8 दिवस होत नाही तुम्ही घरात आला, काही खास कारण आहे का? असं माझ्यामुळे. म्हणजे पप्पा माझ्यामुळे. हा. आई तुला सांगते, मला ना सकाळी स्वप्न पडलं की आपल्या इथे चोरी झाली म्हणून. ह्यांना सांगितलं तर हे म्हणले चल जाऊन ना चोरी करूया. म्हणजे जाऊन बघूया काय प्रॉब्लेम आहे का तिकडे, म्हणून आम्ही आलो. आई झाली का ग चोरी? नाही अजून तरी नाही झाली. पण आता जावई बापू आले तिनं मग होईल. काय म्हणतोय तू? नाही म्हणजे होईल. आता कशी होईल बरं? जावई बापू आले ती माझं. धमाले वहिनी, ओ धमाले वहिनी, आज काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टाकते बाई. ओ धमाले वहिनी. अहो शिदमबाई, काय झालं? एवढ्या कामं चिडलाय तुम्ही? अहो काय झालं म्हणून काय विचारता? तुमच्या जावयाने फसवलंय मला, चिटिंग केले माझ्यासोबत. काय? नाही एवढं नाही नॉर्मल. काय बोलताय? हा, कसली चिटिंग? माझ्या नवऱ्याने साधी शाळेत सुद्धा कधी चिटिंग केलेली नाहीये. तुमच्या बरोबर काय करणार? नाही तर काय, मी डायरेक्ट मार्क वाढवून आणायचो. मार्क वाढवायचो अभ्यास करून. अहो अभ्यास तर आमचा कमी पडलाय तुम्हाला ओळखण्यामध्ये. अहो तुम्हाला तर मी चांगला काजू समजत होती, पण तुम्ही तर खवट शेंगदाणा निघाला. हे बघा शिदमबाई, तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे सांगा. काय केलं माझ्या नवऱ्याने? काय केलंय म्हणून काय विचारता? अहो 2 दिवसापूर्वी माझे 2 कोंबडे घेऊन गेले, ते 2 दिवसात परत करतो म्हणून सांगितले. अजून पत्ता नाही त्याचा. हो जाय बापू, कुठे आहेत त्यांचे 2 कोंबडे? ते आफ्रिकेला पाठवले. आफ्रिकेला. अहो आफ्रिकेला कशाला पाठवले तुम्ही? आफ्रिकेला पाठवायचे का पर्यटक आहेत का? त्या तिकडच्या प्राणी संग्रहालयामध्ये ते ठेवायची होती म्हणून पाठवली. आफ्रिकेच्या प्राणी संग्रहालयात आपल्या इकडचं कोंबड? हा, मग तिकडे कोंबडे नसतात ना बघायला त्यांना. मग ते लहान मुलांना काय शिकवणार? म्हणून तुम्ही कोंबडे दिले तिकडे? हा, मग त्याला काय होते? आपण नाही का आपल्या प्राणी संग्रहालयात आफ्रिकेचा जिराफ ठेवलाय, आणि आपण कसं पोरांना सांगतो हा जिराफ आहे, झेड फॉर जिराफ, नाही का? तसं ते लोक तिकडच्या पोरांना शिकवणार क फॉर कोंबडा. म्हणून ते तिकडे प्राणी संग्रहालयात नेले मी. तिकडच्या लोकांना खूप आवडतो कोंबडा. मला पण खूप आवडतो कोंबडा, फक्त तो नीट शिजलेला असावा. म्हणजे असं सजलेला असावा छान, असं छान वरती लाल रंगाचा तुरा, गुलाबी रंगाची चोच, असे पिवळे लेग पीस, आपलं पाय छान असे पिवळे. मला पण खूप आवडतो कोंबडा. त्यांना पण खूप आवडतो ना, म्हणून ती हिचे 2 पांढरे कोंबडे मी तिकडे नेले प्राणी संग्रहालयात ठेवाय.
तुम्ही त्या आफ्रिकेला पाठवा नाही तर दुबईला पाठवा. मला माझ्या 2 कोंबड्यांचे पैसे पाहिजेत. किती पैसे पाहिजे तुम्हाला? किती पाहिजे बोला. चांगला कोंबडा होता माझा. दररोज त्याला खायला काजू, किशमिश, बदाम, खजूर खायला घालायची. चांगलं खाऊ खाऊ घालून ना वजनी बनले होते ते. काय एवढे वजनी बिजनी नव्हते. लेग पीस मध्ये तर काहीच मजा नव्हती. Download the ZEE5 app now.